नमस्कार बीएलओ मित्रांनो. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या बीएलओ ॲप्लिकेशनमध्ये हा टॅब आलेला आहे आणि या टॅबबद्दल आपल्याला सर्वात पहिलं इन्युमरेशन फॉर्म वाटप कसं करायचं आणि त्यानंतर डिजिटाइज कसं करायचं, ही संपूर्ण प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह डेमोच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व बीएलओ बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आता आपल्याला हा टॅब येण्यासाठी सर्वात पहिलं प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर गेल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायचं आहे आणि अपडेट केल्यानंतर जी लॉग इन प्रक्रिया आहे, जी आपणा सर्वांना माहिती आहे, ती लॉग इन प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि आपलं बीएलओचं ॲप्लिकेशन्स अशा पद्धतीनं आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलाच जो टॅब आहे, तो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या नावाने आपल्याला आलेला दिसतोय. या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सर्वात पहिलं आपल्याला या ठिकाणी भाषा निवडायची आहे, म्हणजेच लँग्वेज निवडायची आहे. त्यासाठी इथे तुम्हाला 2 लँग्वेजेस दिसतायत. त्यातली आपल्याला जी भाषा समजत असेल, त्यासाठी ती भाषा इंग्लिश आणि मराठी यापैकी योग्य निवडा. शक्यतो इंग्लिश निवडा, जेणेकरून आपल्याला ते समजण्यासाठी सोपे जाईल. या ठिकाणी भाषा निवडायची आहे आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एवढे सगळे ऑप्शन्सचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर आलेला दिसेल. आता यामध्ये आपल्याला जो डॅशबोर्ड आहे, हा आपण जर त्याला क्लिक केलं तर आपण एकूण किती डिस्ट्रिब्यूट केलेले आहेत. इथे 2 डिस्ट्रिब्युशन ट्रॅकर दिसतायत पहा. इथे डिस्ट्रिब्युशन ट्रॅकर या निळ्या टॅबमध्ये आणि त्याच्यामध्ये हिरव्यामध्ये किती वाटप केलेले आहेत, किती वाटप केले नाहीत, मार्क अनकलेक्टेबल किती आहेत, असं एक 3 टॅबमध्ये इथं दिसतंय. त्यानंतर डिजिटायझेशन ट्रॅकर म्हणजे आपण डिजिटाइज किती केलेले आहेत, किती व्हेरिफाय झालेत, किती झाले नाहीत आणि सिटिझन्सकडून किती भरले आणि बीएलओ यांनी व्हेरिफाय किती केले, असा डॅशबोर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तर आता आपण या ठिकाणी डिस्ट्रिब्यूट बाय बीएलओ इथे 4 दिसतायत. अजून एक डिस्ट्रिब्युशन कसं करायचं? जेव्हा आपण आपल्याला जे इन्युमरेशन फॉर्म कार्यालयाकडून मिळालेले आहेत, ते इन्युमरेशन फॉर्म सर्वात पहिलं आपल्याला वाटप करायचे आहेत, म्हणजेच डिस्ट्रिब्यूट करायचे आहेत आणि ते वाटप केल्यानंतर आपल्याला त्याचं मार्किंग करायचं आहे, की ते इन्युमरेशन फॉर्म वाटप झाले आहे. त्यासाठी हा 2 नंबरचा जो टॅब आहे, डिस्ट्रिब्युशन ट्रॅकर या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे सर्वात पहिलं स्कॅन क्यूआर कोड येईल. त्यानंतर खाली काही कलर कोड्सचे ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी ऑरेंज रंगामध्ये मार्क अनकलेक्टेबल असा दिसतंय. त्यानंतर गुलाबी रंगामध्ये नॉट डिस्ट्रिब्युटेड दिसतंय. हिरव्या रंगामध्ये कलेक्टेड दिसतंय आणि निळ्या रंगामध्ये डिस्ट्रिब्युटेड असं दिसणार आहे. म्हणजेच काय, की आपल्याला आता इथे जे खाली वाटप केले आहे, नाही आहे, या पद्धतीनं आपल्याला गुलाबी रंगामध्ये नॉट डिस्ट्रिब्युटेड दिसतंय आणि अशी एक लिस्ट आपणासमोर आलेली दिसते. आता समजा आपणासमोर जो मतदाराचं इन्युमरेशन फॉर्म आहे आणि त्याला फिल्टर करायचं असेल, तर आपल्याला या स्कॅन क्यूआर कोडच्या ऑप्शनला क्लिक करावं लागेल किंवा इथे हे जे सर्चचं बटन दिसतंय, इथे तुम्ही त्या मतदाराचा इपिक नंबर किंवा त्याचं नाव टाकून आपण देखील शोधू शकता. परंतु सगळ्यात सोपी प्रोसिजर काय आहे, की तुम्ही जो स्कॅन क्यूआर कोड करणार आहात, त्या स्कॅन क्यूआर कोडला स्कॅन करणार आहात. या स्कॅनिंगच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक स्कॅनर ओपन होईल आणि त्या वर तुम्ही स्कॅन केलं तर तो जो मतदार आहे, तो फिल्टर झालेला तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता जो फिल्टर झालेला मतदार आहे, त्याला इन्युमरेशन फॉर्म वाटप केलंय, याच्यासाठी आपल्याला मार्क डिस्ट्रिब्युटेड असा एक टॅब या त्या खाली निळ्या रंगामध्ये दिसतोय. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा एक पॉपअप मेसेज येईल, आर यू शुअर टू मार्क डिस्ट्रिब्युटेड, याला आपल्याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर या रेकॉर्डचा रंग आपल्याला बदललेला दिसेल. म्हणजेच काय, की आपलं इन्युमरेशन फॉर्म हेचं वाटप आपण केलेलं आहे. त्या फॉर्मला आपण वाटप केलेलं आहे. आता अशाच पद्धतीनं दिवसभरामध्ये तुम्ही जितके फॉर्म वाटप करताल, त्या फॉर्मची संख्या किंवा त्या फॉर्मचे जे क्यूआर स्कॅन करून वाटप केले आहे असं मार्किंग तुम्हाला करायचं आहे. आता परत एकदा आपण बॅक येऊयात आणि या डॅशबोर्डवर जर गेलात तर पहा, इथे सुरुवातीची जी वाटप केल्याची संख्या होती ती 4 होती आणि आता 5 झालेली आहे आणि किती वाटप केलेली नाही ती इथे दिसते तुमच्या समोर 1099. एकूण मतदार इथे 1104 तुम्हाला पाहायला भेटतायत आणि खाली देखील पहा, नॉट डिजिटाइज मध्ये देखील आपला 5 हा आकडा आलेला आहे. आता आपण अशा पद्धतीनं तुमच्याकडे जेवढे तुम्ही फॉर्म वाटप करत आहात, ते वाटप केलेलीची संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. आता यानंतर आपल्याला हा फॉर्म जो वाटप केलेला आहे,
तुम्ही पहिल्या दिवशी वाटप केला आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याला डिजिटाइज करण्यासाठी घेतोय, किंवा जेव्हा तुम्ही त्या मतदाराकडे फॉर्म गोळा करण्यासाठी जाल, कलेक्ट करण्यासाठी जाल, तेव्हा तो फॉर्म आपल्या ताब्यात आल्यानंतर आपल्याला तो फॉर्म परिपूर्ण आहे याची खात्री करायची आहे. आता पुढे आपल्याला तो फॉर्म बद्दल माहिती पाहिजेच आहे. त्या फॉर्मवर काय काय लिहिणं अपेक्षित आहे आणि त्यासाठीचा ऑलरेडी इन्युमरेशन फॉर्म कसे भरावे याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेला आहे. तो पाहिला नसेल तर चॅनलवर तो अपलोड आहे. त्या ठिकाणी जाऊन इन्युमरेशन फॉर्म कसा भरावा ही माहिती पाहून आपल्याला ही डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता त्यासाठी डिजिटायझेशन करण्यासाठी फिल इन्युमरेशन फॉर्म हा 3 नंबरचा जो ऑप्शन आहे, या टॅबला आपण क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुन्हा मतदारांच्या नावांची लिस्ट येईल. ती लिस्ट तुम्ही पाहू शकता आणि ज्या मतदाराचं इन्युमरेशन फॉर्म तुम्हाला डिजिटाइज करायचा आहे त्याला शोधण्यासाठी इथे स्कॅन QR कोडचा ऑप्शन दिसतोय, तसंच इथे इथे जे सर्च ऑप्शन दिसतोय तिथे तुम्ही त्याचा इपिक नंबर टाकून किंवा नाव टाकून त्याला सर्च करू शकता. आता समजा उदाहरणार्थ एका मतदाराचं फॉर्म आपल्या समोर आहे. आता आपल्याला त्याला डिजिटाइज करायचं आहे. त्यासाठी स्कॅन QR कोडच्या ऑप्शनला आपण क्लिक करतोय. कॅमेरा ओपन होतोय आणि जो इन्युमरेशन फॉर्मवर जो QR आहे त्याला आपण स्कॅन करतोय. या स्कॅनिंगला क्लिक केल्यानंतर बरोबर आपल्याला हे स्कॅन झालेलं दिसेल आणि ते वाटप केल्यानंतर ते इथं आलेलं असेल आणि अशा पद्धतीनं जो मतदार डिजिटाइज करायचा आहे तो इथं फिल्टर झालेला दिसेल. आता इथे आल्यानंतर त्याच्या समोर आणखी 3 टॅब आलेले आपल्याला दिसत आहेत. त्या मतदाराचं नाव दिसतंय, इपिक नंबर आहे आणि पार्ट सिरियल नंबर देखील आहे आणि खाली 3 टॅब दिसत आहेत, फिल फॉर्म, मार्क अनकलेक्टेबल, व्ह्यू मोबाईल नंबर. आता या पद्धतीनं आपल्याला सगळ्यात पहिलं जे काम करायचं आहे ते फिल फॉर्म यावर आपल्याला जायचं आहे. या फिल फॉर्मला आपण क्लिक केल्यानंतर आपण यापूर्वी मागील 2-3 महिन्यापासून ज्यांचं मॅपिंग करून ठेवलेलं आहे, स्वतःचं मॅपिंग जुन्या SIR बरोबर करून ठेवलेलं आहे, ज्याला सेल्फ मॅपिंग आपण म्हणतो, किंवा जुन्या SIR मधील माहिती आपण त्याच्या बरोबर मॅप करून ठेवलेली आहे. ती डिटेल्स तुम्हाला अशी आलेली दिसेल. जर तुम्ही मॅप करून ठेवलं नसेल तर तुम्हाला इथं ब्लँक आलेलं दिसेल. तुमचा फिल इन्युमरेशन फॉर्मला ते मॅपिंग डिटेल्स तुम्हाला पाहायला भेटणार नाही. आता या माहितीमध्ये ही माहिती जी समोर तुमच्या समोर दिसते ही बरोबर असेल तर आपल्याला व्हेरीफाय अँड कंटिन्यू हा खालच्या टॅबला क्लिक करायचा आहे. जर ही माहिती चुकीची असेल, आलेला जो स्कॅनिंग करून जो मॅप झालेला SIRचा डेटा आहे तो जर चुकीचा असेल तर तुम्हाला इथे अपडेट बटन दिलेलं आहे. या अपडेट बटनावरून तुम्ही पुन्हा एकदा त्या व्यक्तीची अचूक माहिती भरून त्याला इथे सर्च करायचं आहे आणि सर्च करून आलेलं रेकॉर्ड फिल्टर करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ही माहिती करेक्ट करायची आहे आणि परत अपडेट करायचं आहे. आता पुन्हा एकदा बॅक येऊयात, फिल इन्युमरेशन फॉर्मवर जाऊयात. आता ही माहिती आपली बरोबर आहे असं आपल्याला 100% माहिती आहे आणि मतदाराने फॉर्मवर देखील हीच माहिती आपल्याला भरून दिलेली आहे याची देखील आपल्याला खात्री करायची आहे. खात्री झाल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय अँड कंटिन्यू या टॅबला क्लिक करायचं आहे. आता इथे एक अलर्ट येतोय. काय अलर्ट येतोय? डू यू वॉन्ट टू एंटर द डिटेल्स ऑफ द रिलेटिव्ह ऑफ द इलेक्टर, म्हणजे त्या व्यक्तीच्या आणखी इतर नातेवाईकाची माहिती तुम्हाला भरायची आहे का? आता ही जी केस आपण पाहतोय या केसमध्ये मतदार हा स्वतः आजही 2026च्या यादीमध्ये उपलब्ध आहे आणि तो स्वतः 2002च्या SIR मध्ये देखील उपलब्ध होता. त्यामुळे आपल्याला जर इतर आणखी रिलेटिव्ह त्याने दिलेल्या फॉर्मनुसार आणखी इतर रिलेटिव्हची जर माहिती भरायची असेल तर येस करायचं आहे. जर आपल्याला इतर रिलेटिव्हची माहिती भरायची नसेल तर याला नो करायचं आहे. नो केल्यानंतर आपल्याला त्याच्या स्वतःच्या लास्ट SIRचा डिटेल्स या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये दिसेल आणि खाली काही जनरल डिटेल्स दिलेले आहे. ही जनरल डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायची आहे, ज्यामध्ये त्याची डेट ऑफ बर्थ, आधार नंबर जर त्यानं हा ऐच्छिक आहे त्यानं उपलब्ध करून दिला तर तो या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर त्या मतदाराचा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर फादर म्हणजेच त्या मतदाराच्या वडिलांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्या वडिलांचा इपिक नंबर आपल्याला टाकायचा आहे. आईचा इपिक नंबर किंवा आईचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. स्पाऊस नेम म्हणजे पती किंवा पत्नी हे जर उपलब्ध असेल तर ते स्पाऊस नेम आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. मतदान कार्डावर जर ऑलरेडी आलेलं असेल तर ते स्पाऊस नेम सुद्धा इथे ऑटोमॅटिक तुम्हाला शो झालेलं दिसेल. तर अशा पद्धतीनं ही माहिती आपण सगळ्यात पहिली भरून घेऊयात
आणि त्यानंतर पुढील टप्प्यातली माहिती पाहूयात. आता या माहितीमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे दोन गोष्टी यामध्ये मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी भराव्या लागणार आहे. ते म्हणजे वडिलांचं नाव आणि आईचं नाव. इतर माहिती ऐच्छिक आहे किंवा ती नाही भरली तरी देखील आपला फॉर्म सबमिट होणार आहे. परंतु फॉर्मवर जर मतदाराने माहिती उपलब्ध करून दिली असल्यास आपल्याला ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे. आता या ठिकाणी ही सर्व माहिती आपली भरून पूर्ण झालेली आहे. त्यानंतर जी स्टेप आहे ती म्हणजे अपलोड पेज 1, अपलोड इन्युमरेशन फॉर्म पेज 1. आता हा देखील आपल्याला कंपल्सरी अपलोड करायचा आहे आणि जो इन्युमरेशन फॉर्म आहे त्या फॉर्मवर आपल्याला त्या मतदाराची मागील SIR मधली माहिती आहे, त्यामुळे ती डाव्या साईडच्या पहिल्या रकान्यामध्ये येईल. वरती त्याचा एक पासपोर्ट साईज फोटो आपल्याला चिकटवायचा आहे आणि संपूर्ण माहिती भरून आपल्याला त्याची शेवटी मतदार स्वतः असेल तर त्या स्वतःची त्याची सही घ्यायची आहे, दिनांक टाकायचे आहे आणि त्यानंतर BLO यांनी सही देखील करायची आहे. आता इथे आपल्याला इन्युमरेशन फॉर्मचा फोटो अपलोड करण्यासाठी आपण चूज फाईलला क्लिक करणार आहोत आणि कॅप्चर फोटो यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कॅप्चर फोटोला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर कॅमेरा ओपन होईल आणि आपण जो इन्युमरेशन फॉर्म भरलेला आहे त्या इन्युमरेशन फॉर्मचा जो फोटो आहे तो आपल्याला अचूक कॅप्चर करायचा आहे. अशा पद्धतीने कॅप्चर करायचा आहे आणि जर चुकला असेल तर इथे रिटेकचा ऑप्शन आहे. बरोबर असेल तर याला यूज फोटोला क्लिक करायचा आहे. पुन्हा त्याला थोडंसं क्रॉप करून घ्यायचं आहे. जो काही जास्तीचा भाग आपल्याला दिसतोय तो जास्त झालेला भाग आपल्याला क्रॉपिंग मध्ये घ्यायचा आहे. बरोबर क्रॉप करायचा आहे आणि सर्व डेटा दिसेल अशा पद्धतीने आपल्याला तो क्रॉप करून घ्यायचा आहे आणि शेवटी चूज याला क्लिक करायचं आहे. चूज केल्यानंतर फोटो अपलोडेड सक्सेसफुली असं आपल्याला दिसेल आणि याला ओके करायचं आहे. आता यानंतर आपल्याला अपलोड पेज 2 मध्ये जर त्यानं एखादं आणखी ऍडिशनल डॉक्युमेंट आपल्याला दिलं असेल तर ते अपलोड कॅप्चर करायचं आहे आणि या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट दिलं असेल त्याचा देखील आत्ता जसा फोटो काढला तो फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता दुसरा फोटो काही कंपल्सरी नाहीये, त्याने उपलब्ध करून दिला असल्यास आपण तो या ठिकाणी घ्यायचा आहे. आता यानंतर आता या फोटोवर जरा मला थोडासा अंधार दिसतोय, परंतु तो फोटो जरा क्लिअर असायला हवा. त्यावरील अक्षर ही दिसायला हवीत. त्यामुळे तो फोटो व्यवस्थित घ्यायचा आहे. आता यानंतरची जी पुढील स्टेप आहे या स्टेपमध्ये आपल्याला अपलोड न्यू फोटो ऑफ इलेक्टर म्हणजे मतदाराचा नवीन फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे आणि तो फोटो अपलोड करण्यासाठी मतदार जर समक्ष उपलब्ध असेल तर आपल्याला तो अपलोड आणि क्लिक फोटो यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा कॅप्चर फोटोवर क्लिक करायचं, त्याला क्रॉप करायचं आहे, चूज करायचं आहे आणि अशा पद्धतीनं त्या फोटो अपलोड झालेला आपल्याला या ठिकाणी दिसेल. याला ओके करूयात. ओके केल्यानंतर ही माहिती आपली आता संपूर्ण पद्धतीनं पूर्ण भरून झालेली आहे. याला सबमिट करूयात. सबमिट केल्यानंतर फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला येईल. याला ओके करूयात. ओके केल्यानंतर आपल्याला पुन्हा जो यादीचा यादी दिसेल या यादीला थोडंसं आता बॅक येऊयात. बॅक आल्यानंतर आता अशा पद्धतीनं आपल्याला एका एका मतदाराचा फॉर्म वाटप करायचा आहे आणि डिजिटाईज करायचा आहे. आता इथे एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगतो. जर ज्यामध्ये तुमच्याकडे जी यादी आहे किंवा ज्यांचं मॅपिंग तुम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं आहे त्यासाठी ECI नेटवर जाऊन तुम्ही कोणाकोणाला कसं मॅपिंग केलेलं आहे त्याची एक्सेल कशी डाउनलोड करायची किंवा ती कॉपी पेस्ट घेऊन कशी करायची याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण केलेला आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही हा डेटा उपलब्ध करून घेतला तर तुम्हाला त्या इन्युमरेशन फॉर्मवर जी माहिती लागते ती भरण्यासाठी किंवा मतदाराला सांगण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल आणि तुमचं काम पटकन पूर्ण होईल. त्यामुळे त्या एक्सेल डाउनलोड करून तुम्ही तिथे ती माहिती पटकन घेऊ शकता आणि ती भरून तुम्ही मतदाराची साईन घेऊन त्याला डिस्ट्रीब्यूट करून लगेच त्याची साईन घेऊन आपण डिजिटायझेशनची प्रक्रिया देखील करू शकणार आहात. त्यासाठी जास्त वेळ आपला जाणार नाही. म्हणून या पद्धतीनं जर आपण काम केलं तर आपलं काम लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल आणि त्या एक्सेलमध्ये तुम्हाला जे काही अनामुली झालेले असेल ते फॉर्म तुम्ही स्वतंत्र करा, वेगळे करा आणि ज्यांचं क्लिअर मॅपिंग आहे, ज्यांच्या मॅपिंग बद्दल कुठलाही एरर नाही आहे तर अशी यादी तुम्ही स्वतंत्र जर केली तर तिथून तुम्ही हे सगळे फिल्टर आउट करून इन्युमरेशन फॉर्म लवकर भरून देऊ शकता, मदत करू शकता मतदाराला ती भरण्यासाठी आणि आपलं डिजिटायझेशन देखील लवकर पूर्ण करू शकता. तर आता ही डिजिटायझेशन प्रक्रिया
किती लोकांचं डिजिटाईज झालेलं आहे हे पाहण्यासाठी आपण इन्युमरेशन डॅशबोर्ड या ऑप्शनकडे येऊयात. आणि इथे आल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इन्युमरेशन डिजिटायझेशन ट्रॅकरमध्ये या खालच्या 2 नंबर मध्ये पाहिलं तर EF डिजिटाइज अँड व्हेरीफाय मध्ये 1 ही संख्या तुम्हाला पाहायला भेटते आणि EF नॉट डिजिटाइज मध्ये 4 ही संख्या तुम्हाला पाहायला भेटते. तर अशा पद्धतीने या डॅशबोर्डवरून आपण चेक करू शकता की आपलं एकूण किती काम पूर्ण झालेलं आहे आणि किती झालं नाही. आणि हे काम आपण तुमचे ERO किंवा ERO हे देखील तुम्ही किती काम करतायत हे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. आता हे जे इन्युमरेशन फॉर्म भरलेला आहे, हा भरलेला फॉर्म तुमच्याकडनं काही चुकलं किंवा ती कॉपी तुम्हाला अस्पष्ट आली आहे असं लक्षात आलं आणि हे भरलेला फॉर्म नेमका जातो कुठं ते पाहायचं जर तुम्हाला असेल तर इथे रिव्हेरीफाय फील्ड EF किंवा अनमॅप द इलेक्टर जर चुकीनं तो काही त्यातली माहिती चुकलेली असेल तर त्याला करण्यासाठी अनमॅप करण्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे. या रिव्हेरीफाय ऑप्शनला आपण जर क्लिक केलं तर जो व्यक्ती आपण इथे व्हेरीफाय केलेला आहे तो आपल्याला इथे पाहू शकतो आपण त्याची माहिती. जर त्याला असं इथं जर जास्त संख्या झाली असेल तर त्याला QR स्कॅन करून त्याला फिल्टर देखील आपण करू शकतो आणि दिलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी व्ह्यू डिटेल्सवर आपण जाऊयात. सध्या तरी आता इथे एक एरर आपल्याला पाहायला भेटतो. ही माहिती आपण सध्या पाहू शकत नाही. या बाबतीत आपण पुढे पाहणारच आहोत की काय याबद्दल माहिती आपल्याला पुढे याचा काही अपडेट असेल तर तो देणारच आहोत. बाकीच्या इतर टॅबची माहिती स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. आता आणखी एक रेकॉर्ड आपण असं पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्याला मतदार आता प्रोजनी म्हणून ऍड केलेला आहे. आता हा प्रोजनी म्हणून ऍड केलेला जो रेकॉर्ड आहे त्या बाबतीत आपण माहिती पाहूयात. एक व्यक्ती आहे जो मतदार आहे तो मागील SIR मध्ये नाही परंतु त्याचे आई किंवा वडील मागील SIR मध्ये आहेत आणि त्याला आपल्याला आता डिजिटाइज करायचं आहे. त्याचं एन्युमरेशन फॉर्म आपल्याला वाटप करायचं आहे. त्यासाठी आपण काय करूयात सर्वात पहिलं इन्युमरेशन डिस्ट्रीब्युशन ट्रॅकरवर जातोय. इथे स्कॅन QR करतोय. कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर जो इन्युमरेशन फॉर्म आहे त्याला तुम्हाला स्कॅन करायचा आहे. अशा पद्धतीनं तो तुम्हाला वाटप झाला नाही EF नॉट डिस्ट्रीब्युटेड म्हणजेच या गुलाबी रंगामध्ये आलेला दिसतोय. याला मार्क डिस्ट्रीब्युटेड आपण करूयात. या निळ्या टॅबला आपण क्लिक करूयात. आर यू शुअर टू मार्क डिस्ट्रीब्युटेड याला येस करूयात. येस केल्यानंतर तुमचं रेकॉर्ड EF डिस्ट्रीब्युटेड या निळ्या रंगामध्ये झालेलं दिसेल म्हणजेच तुमचं हे वाटप तुमचं केलेलं आहे. थोडंसं बॅक येऊयात. बॅक केल्यानंतर आता हा इन्युमरेशन फॉर्म आपण भरलेला आहे. आता तो वाटप करून पूर्ण भरून त्याच्याकडनं स्वाक्षरी आपण घेतलेली आहे म्हणून परत आता डिजिटाइज करण्यासाठी जातोय. फिल इन्युमरेशन फॉर्मला आपण क्लिक करूयात. आता जो व्यक्तीचं फॉर्म आपण भरलेला आहे त्याचं माहिती घेण्यासाठी परत स्कॅन QR ला क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचा QR या अशा पद्धतीनं स्कॅन करून घ्यायचा आहे. तो आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल. आता त्याच्या समोरील हे फिल फॉर्म दिसतंय त्या फिल फॉर्मला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं वरच्या टॅबमध्ये त्याची जी करंट इलेक्ट्रोल रोल मधली माहिती आहे 2025च्या ती आपल्याला दिसेल. त्यानंतर थोडंसं जर खाली आलं तर त्याच्या लास्ट SIR डिटेल बद्दल आपण त्याचे जे आई वडील आजी आजोबा जो कोणी असेल तो त्याला आपण मॅप केलेला आहे प्रोजनीच्या रूपामध्ये. तर ती प्रोजनीची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. जर मॅप नसेल तर तो तुम्हाला ब्लँक स्वरूपामध्ये दिसेल आणि अशी केस आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण SIR चे संपूर्ण व्हिडिओचे कव्हरेज आपण चॅनलवर अपलोड करणार आहोत आणि अतिशय ऑथेंटिकेट माहिती आपण या चॅनलच्या द्वारे पाहतायत. त्यामुळे या व्हिडिओला देखील आपण लाईक करायचं आहे. आता इथे ही माहिती तुम्हाला आलेली दिसेल. ही माहिती बरोबर आहे याची खात्री करायची आहे. जर काही चुकीचं असेल तर तुम्हाला अपडेट ऑप्शन दिलेला आहे. या अपडेट ऑप्शन मधून तुम्ही दुसरा व्यक्ती किंवा याला रिमॅप देखील करू शकता. तेही कसं करायचं आपण पुढील टॅबमध्ये पाहूयात. सध्या जे काही काम सोप्या पद्धतीने आपल्याला होईल ज्याचं मॅपिंग झालेलं आहे ते मॅपिंग कशा पद्धतीनं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. जे काही किचकट प्रक्रिया आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आता ही माहिती बरोबर आहे असं आपण गृहीत धरूयात किंवा बरोबरच आहे. त्याच्या खालच्या व्हेरीफाय अँड कंटिन्यू या टॅबला आपण क्लिक करूयात. क्लिक केल्यानंतर ही जी मतदाराची माहिती आहे ही मतदाराची माहिती त्याच्या आई किंवा वडिलांची आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आता यामध्ये एक चूक आपल्याला पाहायला दिसते तर ती म्हणजे इथे आपण
जे काही मतदाराचं रिलेशन आहे ते रिलेशन टाईप आपल्याला इथे नोंदवायला परत आलेलं आहे. आता रिलेशन टाईपमध्ये ही त्याची आई आहे म्हणून आपण मदर सिलेक्ट करतोय आणि इथे खाली जनरल डिटेल्स आपल्याला आलेली आहे. ही जनरल डिटेल्स आपल्याला कोणाची भरायची आहे, तर आपल्याला ही जनरल डिटेल्स त्या मतदाराची भरायची आहे. त्यामध्ये आपल्याला त्याची डेट ऑफ बर्थ, त्यांना आधार नंबर दिलेला असेल तर तो टाका, मोबाईल नंबर दिला तो टाका, त्यानंतर वडिलांचं नाव, वडिलांचा एपिक नंबर, आईचं नाव, आईचा एपिक नंबर, पती किंवा पत्नीचं नाव, त्यांचा एपिक नंबर, अशा पद्धतीने ही जनरल डिटेल्स आपल्याला भरून घ्यायची आहे. आता सर्वात पहिले आपण ही माहिती या ठिकाणी भरून घेऊयात, जी का तुमच्या इन्युमरेशन फॉर्मवर ऑलरेडी दिलेली आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही वरील जनरल डिटेल्स भरायची आहे, ज्यामध्ये आईचं नाव आणि वडिलांचं नाव कंपल्सरी आहे. बाकीची डिटेल्स तुम्हाला इन्युमरेशन फॉर्मवर जर मतदाराने भरून दिली असेल तर ती माहिती आपल्याला संपूर्ण भरून घ्यायची आहे. आणि फोटो अपलोड पेज 1 मध्ये आपल्याला इन्युमरेशन फॉर्मचा फोटो आपल्याला काढायचा आहे आणि तो इन्युमरेशन फॉर्म व्यवस्थित भरलेला असला पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड नको आहे. कोणत्याही प्रकारचा चुरगळलेला म्हणा किंवा ब्लर फोटो येईल असं हा फोटो काढायचा नाहीये. त्यासाठी अपलोड चूज फाईलला क्लिक करतोय, कॅप्चर फोटोला आपण क्लिक करतोय. तर खाली जो रिटेकचा ऑप्शन दिसत होता त्यावर क्लिक करायचा आहे. फोटो व्यवस्थित कॅप्चर करायचा आहे, चूज करायचा आहे. चूज केल्यानंतर तो अपलोड झालाय, फोटो अपलोडेड सक्सेसफुल असा मेसेज येईल. याला ओके करूयात. ओके केल्यानंतर अपलोड पेज 2 मध्ये जर त्याने इतर डॉक्युमेंट प्रोव्हाइड केले असतील तर ते डॉक्युमेंट इथे ॲडिशनल म्हणून चूज फाईल 2 मध्ये आपण अपलोड करू शकता. आता आपल्याला अपलोड अँड क्लिक फोटो या मतदाराचा आपल्याला घ्यायचा आहे. आता मतदार समक्ष उपलब्ध नाहीये, परंतु त्याचा फोटो आपल्याला उपलब्ध झालाय. तर आपण इथे अपलोड अँड क्लिक फोटोला क्लिक करणार आहोत, कॅप्चर फोटो करणार आहोत. मग त्याचा पुन्हा एकदा कॅप्चर करायचा आहे. फोटोवरून फोटो आपण घेऊ शकता. याला यूज फोटो करायचा आहे. चूज फोटो करून तो फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोडेड सक्सेसफुल होईल. याला ओके करूयात आणि अशा पद्धतीने आपला सगळा फॉर्म पूर्ण झालेला आहे. याला सबमिट करूयात. सबमिट केल्यानंतर फॉर्म सबमिटेड सक्सेसफुल होईल. याला ओके करूयात. ओके केल्यानंतर आपल्याला परत बॅक यायचं आहे आणि डिजिटाइज झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला परत डॅशबोर्डवर आपण जातोय आणि पहा आपण आतापर्यंत 2 फॉर्म डिजिटाइज केलेत म्हणून डिजिटायझेशन ट्रॅकरमध्ये EF डिजिटाइज अँड व्हेरीफाईड मध्ये 2 दिसतायत, EF नॉट डिजिटाइज मध्ये 4 दिसतायत आणि EF टोटल डिस्ट्रीब्युटेड मध्ये देखील आपण आतापर्यंत 6 फॉर्म वाटप केले, त्यातले 2 आपण डिजिटाइज केले. अशा पद्धतीने डॅशबोर्ड देखील आपल्याला लगेच अपडेट झालेला दिसतोय. जर काही चूक असेल तर आपण रिव्हेरीफाय इथे परत आता पहा हे रेकॉर्ड्स आलेला आपल्याला दिसतंय. इथे व्ह्यू डिटेल्सला क्लिक करून आता सध्या इथे काहीतरी टेक्निकल इश्यू दिसतोय तो आपण लवकरच सॉल्व्ह करू आणि याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आता इतर जे याच्यामधले जे टॅब आहेत या टॅब बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. आता फिल फॉर्म हा जो 4 नंबरचा ऑप्शन आहे, फिल फॉर्म फॉर इपिक मॅच इलेक्टर. या इपिक मॅच इलेक्टरसाठी ज्यांचं 2002 मधला इपिक नंबर आणि आजचा इपिक नंबर तो दोन्ही सेम असेल तर अशी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी येईल आणि आली असेल तर ती तुम्हाला व्हेरीफाय अँड कंटिन्यू करून त्याला डायरेक्ट आपल्याला EFचा फोटो करून जशी आपण प्रोसिजर सुरुवातीला सांगितली त्याच पद्धतीने ती दिसेल. आता मायग्रेटेड इलेक्टर फ्रॉम लास्ट SIR 2025-26 स्टेट म्हणजे मागील SIR मध्ये मागचे ज्या SIR 25-26 ला झाला, ज्या राज्यांमध्ये झाला त्या राज्यामधून जे स्थलांतरित मतदार आहेत त्यांची यादी तुम्हाला ऑटोमॅटिक इथं शो होईल आणि त्या यादीतून तुम्हाला त्यांना देखील व्हेरीफाय अँड कंटिन्यू करून डिजिटाइज करून घ्यायचं आहे. ऑनलाईन फॉर्म फिल बाय इलेक्टर हा एक ऑप्शन दिलेला आहे. ECI पोर्टलला, वोटर सर्व्हिसेस पोर्टलला मतदारांनी स्वतः त्यांचं मॅपिंग करण्यासाठी किंवा त्यांच्या माहिती जुन्या SIR ची प्रोव्हाइड करण्यासाठी जसं जनगणनेसाठी सेल्फ इन्युमरेशन दिलं होतं त्याच पद्धतीचं ऑप्शन आपल्याला दिलेला आहे मतदारांसाठी. त्यांनी जर फॉर्म भरला तर तो फॉर्म इथे तुम्हाला आलेला दिसेल. जर रेकॉर्ड नसेल तर ते तुम्हाला शो होणार नाही. आणि ऑनलाईन फॉर्म फिल बाय इलेक्टर म्हणजे मतदारांनी फॉर्म कसा भरावा याचाही व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड करणार आहोत लवकरच आणि तो तुम्ही तुमच्या गावामध्ये जर शेअर केला तर मतदार सुद्धा स्वतः ते फॉर्म भरतील आणि त्यांच्या लिंकिंगची प्रक्रिया डायरेक्ट आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटेल आणि आपलं डिजिटायझेशनचं काम देखील सोपं होणार आहे. त्यानंतर रिव्हेरीफाय फिल बाय इलेक्टर म्हणजे आपण जे मतदार डिजिटाइज करून पूर्ण करतोय ते या रिव्हेरीफाय फिल बाय EF किंवा त्यांना अनमॅप करायचं असेल तर या टॅबमध्ये येईल. 85+ जे प्रोबेबल ASD फॉर रिव्हेरिफिकेशन येईल, ज्यांचं 85+ यादीमध्ये असतील तर त्यांची लिस्ट तुम्हाला इथे येईल. आता आपण EF
वाटप केले नाहीत म्हणून त्यांची यादी अजून इथं आलेली नाही. त्यानंतर सेंड बॅक बाय AARO, ERO जर एखादा तुमचा फॉर्म ब्लर असेल, फोटो चुकीचा असेल किंवा चुकीचा मॅपिंग केलेला असेल तर तुम्हाला किंवा अनकलेक्टेबल चुकीचं झालं असेल तर तुम्हाला AARO किंवा ERO या टॅबमध्ये तुम्ही डिजिटाइज केलेला फॉर्म रिटर्न टाकू शकता आणि तो फॉर्म तुम्हाला इथे पाहायला भेटेल. आता ही सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणारच आहोत. त्यानंतर अपलोड BLO आणि BLA MOM म्हणजे ज्या मिनिट्स ऑफ मीटिंग आहे BLA यांच्यासोबत तुम्ही जे काही त्यांची मदत घेतली, त्यांची मीटिंग घेतली, त्यांच्याबरोबर डिस्कशन झालं याचा एक अहवाल तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या अहवालाअंतर्गत त्याचे जे काही अहवाल लेखन आहे ते तुम्हाला इथे PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचं आहे. त्यासाठी इथे चूज फाईलला क्लिक करून ते अहवाल लेखन तुम्हाला एकदा अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला संपूर्ण डिजिटायझेशनची प्रक्रिया याप्रमाणे करायची आहे आणि या कामामध्ये आणखी काही ज्या काही टेक्निकल एरर्स असणार आहेत. आता हा आपण फक्त डिजिटाइज कसं करायचं, वाटप कसं करायचं हे शॉर्टमध्ये पाहिलं. यातल्या ज्या किचकट प्रक्रिया आहेत त्या आपण पुढील व्हिडिओ सीरीजमध्ये आपण घेणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आपल्या सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.